फटकावेल का हे सर्व प्रेक्षकांना पडलेले प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र या 8 षटकांच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 4 षटकांची लढत लक्षात घ्या। दोन्ही टीम एक षटक पॉवर प्लेचं असेल। जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, त्वरित फिल्डिंग लावून घ्या। टॉस जिंकलाय टीम माही वॉरियर्स 07 फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि दोन्ही टीमचा 12वा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। लक्षात घ्या पहिलं षटक ही निर्धारित पॉवर प्लेचं असेल, बॅटिंग पॉवर प्ले नाहीये या सामन्यामध्ये। अंतिम लढत आपण पाहतोय, आपण ऐकताय, आपण पाहताय मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित हिवाळी चषक 2024 तिसरा पर्व। आघाडीचे फलंदाज दाखल झालेत। माही वॉरियर 07 संघाच्या दरम्यान गणेश शेटके ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक ठोकली होती आणि त्यांच्या साथीला सागर थोरात षटक क्रमांक पहिलं घेऊन सज्ज होत असताना संदीप गायकवाड संघाचे आयकॉन खेळाडू आहेत वीर फायटर्स। आजला मजा येईल कारण प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलं होतं, प्रत्येकाने या तिसऱ्या पर्वाचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न पाहिलंय, प्रत्येकाला हा पहिल्या क्रमांकाचा करंडक जिंकायचा आहे। सर्व प्रेक्षक ऑनलाईन आमच्यासोबत जोडले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा। आता मात्र शेवटचा क्षण कोणासाठी गोड होईल? प्लेस द कॉल। पहिला चेंडू पहिला चेंडू हलक्यात ढकललाय, कव्हरला आहे क्षेत्ररक्षक, धाव प्राप्त होणार नाहीये। दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात या लढतीमध्ये पाहायला मिळतील। दोन्ही संघांनी मात्र आजचा दिवस गाजवलाय, दोन्ही संघांनी मात्र चांगला खेळ केलाय। दोन्ही संघांमध्ये धुरंधर खेळाडू आहेत, दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू। लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला दिशा दिलाय, धावांचा श्री गणेशा होत असताना टीम माही वॉरियर 07 खातं उघडलं जात आहे। फलंदाज गणेश शेटके। ज्या प्रकारे ही मॅच आपण पाहताय, अंतिम लढत ग्रँड फिनाले ऑफ हिवाळी चषक 2024चा तिसऱ्या पर्वाचा हा थरार आपण ऐकताय, आपण पाहताय, आपण अनुभवताय। सागर त्यांच्या साथीला गणेश। तिसरा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, चुकी झाली आहे। एकदा मात्र इथे प्राप्त करण्याचा प्रयत्नात चेंडू अगदी जमिनी लगत सीमारेषा ओलांडेल का? प्रयत्न पडतील कमी। 4 धावांची हमी, 4 धावा चौकार। चुकी झाली आहे इथे मात्र, मी म्हणेन चुकी केली आहे क्षेत्ररक्षकाने। सागर यांचं चौकाराने खातं उघडलं जात आहे। एव्हरी लिटल थिंग काउंट इन क्रायसिस। प्रत्येक छोटी छोटी गोष्ट संकटामध्ये मोजली जाते आणि इथे मात्र जिथे एकही धाव नव्हती तिथे तुम्ही 4 धावा दिल्यात, दुसऱ्या धावा त्या कराव्या लागतील। सागर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय, शरीरावर आदळतोय, डॉट बॉल। निर्धाव चेंडूचे होते सांगता। 4 चेंडू अखेर माही वॉरियर्स 07 5 धावा। स्लॉक स्वीपचा फटका, टायमिंग चांगला आहे, चेंडू सीमारेषा निश्चितच ओलांडेल। पंच शहानिशा करत असताना सागर यांच्या बॅटमधून 4 धावा। हिवाळी चषक चौकार। या चौकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 9 धावा। 1 टू गो। शेवटचा चेंडू शेष असेल। दोन्ही संघांना मात्र चॅम्पियनशिप मिळवायची आहे, दोन्ही संघांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन बनायचं आहे। माही वॉरियर संघ नवीन विजेता मिळेल का आपल्याला हिवाळी चषकसाठी, की वीरू फायटर दुसऱ्या पारितोषिक फटकावेल? शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलाय, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल। एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल। टीमची धावसंख्या या अतिरिक्त धावेने दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले 10। ओमसाई MTC कॅमेरामॅन पपल्या सागर आणि अगदी गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना
पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिले षटक संदीप गायकवाड यांचं समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेर टीम माही वॉरियर 07 बिनगडी बाद 10 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. ज्या प्रकारे संदीप गायकवाड यांनी आजचा दिवस गाजवलाय. संदीप गायकवाड पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे त्यांनी विस्फोटक खेळी केली होती, आता मात्र या सामन्यामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, नावाला साजेसा खेळ करावा लागेल. षटक क्रमांक 2 रसेल विकास आलेत गोलंदाजीसाठी. विकास घाटके उपकर्णधार. रसेल यांचा पहिला चेंडू पिक केलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून फेकून दिलाय चेंडू सीमारेषा पार. गणेश शेटके यांच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक चेंडू षटकार. हा चेंडू रिप्ले तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे रसेलचा हा चेंडू लेंथ बॉल बॉटम हँडचा चांगला वापर. 16 धावा धाव फलकावर. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. लॉंगॉन चेंडू खाली चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. करणारी टिपलाई झेल आणि संपेल फलंदाज गणेशांचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट. प्रयत्न अशा प्रकारच्या तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. पहिला चेंडू उत्तम आणि चांगला पंचचा फटका. सतराला 1. सरळ बॅटने चेंडूला समोरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव प्राप्त होईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 18ला 1. 4 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना रसल यांनी एक गडी बाद केलाय. रसल यांची ओळख आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबमध्ये मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. अगदी अष्टपैलू खेळासाठी रसल याला ओळखलं जातं. खोदून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. संदीप गायकवाड यांनी टिपलाय झेल. फलंदाज उत्तम यांचा संपेल खेळ. बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का दिलाय रसेल यांनी या षटकामध्ये. लेग कटर चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. संदीप गायकवाड चेंडू खाली. या खेळाडूची अगदी एक खासियत आहे. एक लेजंड क्रिकेटर म्हणून संदीप गायकवाड यांना ओळखलं जातं. आजचा दिवस फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान त्यांनी गाजवलाय. निश्चितच प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखं आहे. नवीन फलंदाज दाखल होत असताना अंकुश पाटील उर्फ पहिलवान. पहिलवान पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न हुक करायचा होता. वन पडदी ओव्हरचा इशारा केला जातोय. अकूट टप्प्याचा चेंडू आणि स्वागत केलंय पहिलवान यांचा. डॉट बॉलचे होते सांगता. 2 षटका अखेर टीम माही वॉरियर्स 2 गडी बाद 18. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. टीम विरू फायटर्स तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायची आहे, त्यामुळे थोडंसं मॅचला स्पीडअप करा प्लीज. ज्या प्रकारची ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्या प्रकारचं हे तिसरं पर्व अंतिम लढत, दोन्ही संघांनी मात्र ज्या प्रकारे खेळ केलाय, आज मात्र एक चॅम्पियन होईल. कोण होईल या अंतिम सामन्याचा चॅम्पियन? कारण प्रत्येकाला पहिल्या क्रमांकाचा करंडक जिंकायचा आहे. 2 तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. हिवाळी चषकाचा हा अंतिम लढतीचा थरार. गोलंदाजीसाठी दाखल झाले तिसऱ्या षटकासाठी
कर्णधाराने विश्वास दाखवलाय. गोलंदाज अनुराज मेंढकर. अनुराज मेंढकरांचा पहिला चेंडू पायावर टाकला आणि चेंडूला फेकून दिला आणि स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. सागर यांच्या बॅट मधून गगनभेदी उत्तुंग हिवाळा चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 24. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ज्या प्रकारे बॉटमहँडचा वापर, पायावर गिरकी घेतली आणि चेंडूची फिरकी घेतली, अप्रतिम लाजवाब स्ट्रोक. 24-2 का मॅच रंगली आहे. एका चेंडूवर गोलंदाज पुनरागमन करतोय, एका चेंडूवर फलंदाज हवी ठरतोय. मॅचला मजा येईल मित्रांनो. मॅचला उशीर नका करू. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायची आहे. अपुरा सूर्यप्रकाश निश्चितच. ओव्हर पिच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण लाजवाब होत आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना प्रयत्न केलाय अरविंद यांनी, उल्लेखनीय प्रयत्न केलाय. कौतुक व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे तुम्ही धावा रोखल्यात. निश्चितच या चेंडूवर धावा आल्या 2. टीमची धावसंख्या धावफलकावर 26 रन्स ऑन बोर्ड. टॉस जिंकला टीम माही वॉरियर 07 ने. सांगितलं मी फलंदाजी करू. सुरुवात चांगली झाली आहे. सागर शेटके ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. हा चेंडू पायावर आदळतोय. या चेंडूवर पुनरागमन केलं गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये अनुराज. वीरू फायटर संघासाठी मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतील अनुराज यावर खूप काही अवलंबून असेल. आपण अंतिम लढत पाहताय, अंतिम लढत ऐकताय. हिवाळी चषकाचा हा थरार. पहिल्या क्रमांकाचा कोण होईल मानकरी. एका बाजूला माही वॉरियर 07, दुसऱ्या बाजूला वीरू फायटर्स. मोठी मॅच. पुढे सरसावून हवेत खेळलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक अरविंद वेगाने चेंडू खाली गेले, परंतु चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा रोखू शकणार नाहीये. झेल सोडलाय. हा मात्र झेल होता की मॅच होती हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल, परंतु प्रयत्न चांगले केलेत. यश अपयश या एकाच नाण्याच्या 2 बाजू, परंतु अरविंद मस्कर यांनी प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 28-2. 2 चेंडू शेष या षटकातील. अनुराज तिसरं षटक हातात असताना 28-2. येस अगदी आम्ही तेच सांगतोय आपल्याला. टीम फिल्डिंग करणारी टीम दुसऱ्या डावात तुम्हाला फलंदाजी करायची आहे मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. शॉर्ट आर्म पुल हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेग. चेंडूचा अंदाज घेतोय. चुकी झाली आहे. झेल सोडला. 2 धावा देखील खर्च केल्या जातील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जात असताना 30 धावा धावफलकावर. सागर शेटके यांचं झेल सोडलाय. माफ करा, सागर थोरात यांचा झेल सोडलाय. आयकॉन खेळाडू आहेत आणि या आयकॉन खेळाडूचा तुम्ही ज्या वेळेला झेल सोडता त्यावेळेला त्याचा उपद्रव तुम्हाला पाहायला मिळेल. सागर थोरात मात्र तुमची हायगाई करणार नाहीयेत. 1 टू गो. फुल टॉस चेंडू ऑन साईडला दिशा दिल्या डीपला. मिड विकेट आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. सागर थोरात यांना स्ट्राईक चेंज करायचे. दुहेरीचा प्रयत्न केला. धावची संधी असेल. फेकी खराब. तिहेरीचा प्रयत्न केलाय. 3री धाव देखील घेण्याचा प्रयत्न. त्यात मात्र यश प्राप्त होईल. खराब क्षेत्ररक्षण. जिथे मात्र 2 धावा होत्या तिथे 3 धावा केल्यात. सागर थोरात स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 3 षटकांच्या अखेर टीमची धावसंख्या माही वॉरियर्स 33-2. 33 धावा धावफलकावर. ज्या प्रकारचा आपण हा थरार पाहतोय. अंतिम लढत. मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपर खेळण्याची ही स्पर्धा आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब स्थापन करण्यामध्ये सोमनाथ नायकवडी साहेब, चेतन पाटील साहेब, संदीपदादा गायकवाड साहेब, अंकुशदादा जाधव साहेब या चौघांचं मात्र मोठं योगदान. आणि प्रत्येकाने मात्र या मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी आपलं योगदान दिलं आहे. प्रत्येकाला खेळण्याची संधी प्राप्त करून दिली. या मॉर्निंग क्रिकेट क्लबने हिवाळी चषक असू, होळी चषक असू, या 2 स्पर्धा आपल्या खेळाडूंसाठी ही संघटना घेऊन येते. ही टीम घेऊन येते. अंतिम षटक कुलदीप पाटणकर. कुलदीप पाटणकर यांचा पहिला चेंडू शॉर्ट बॉल. त्यावर केलाय प्रहार. सागर थोरात यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. 39-2. स्वागत केलंय कुलदीप पाटणकर यांचं.
कुलदीप पाटणकर दाखल झाले गोलंदाजीसाठी आणि स्वागत केलं षटकाराने. 39 धावा. माही वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करते. मॅचला मजा येईल. डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिलाय. वाईड बॉल +1 या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. 41 ला 2. सागर थोरात ऑन स्ट्राईक. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. खराब गोलंदाजी. नियंत्रित मारा नाहीये. तुम्हाला अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. कुठेतरी योग्य दिशेवर गोलंदाजी करण्याची गरज आहे, परंतु ते नाहीये होत आहे. गोलंदाज कुलदीप पाटणकर अंतिम षटक घेऊन आले आहेत. 42 ला 2. 50 झाल्या तर मॅचला मजा येईल. फुल लेनचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. कमालीचा फटका. सागर थोरात यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. 48 धावा धाव फलकावर. चुकी केल्या. लेंथ बॉल फुल लेनचा हाताळला आणि सागर थोरात सज्ज होते. चांगलं टायमिंग. सागर थोरात वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 36 धावा केल्या त्या अंतिम लढतीमध्ये. मोठी मॅचचा मोठा प्लेयर, बिग मॅच प्लेयर सागर थोरात ऑन स्ट्राईक. शपल लावून खेळायचा प्रयत्न. लाईन मिस केली आहे. कुलदीप पाटणकर यांनी काठी काढली. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. सागर थोरात वैयक्तिक 36 धावा करून बाद झालेत, परंतु आपल्या संघाला काय सुरुवात करून दिली. 14 चेंडूमध्ये 36 धावांची विस्फोटक खेळी केली. सागर थोरात माही वॉरियर्स 07 या संघाचा खेळाडू. 48 ला 3 टीम माही वॉरियर्स 07. अंतिम लढतीमध्ये खेळ कसा करावा हे मात्र दाखवत असताना सागर थोरात नवीन फलंदाज दाखल झालेत खेळपट्टीवर. अजित पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. एक छोटी धाव घेतली जाईल. यस, पैलवान यांना स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्रिकेट. एक धाव टीमच्या टोटलमध्ये. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 1ने पुढे जात असताना 49. 2 चेंडू पैलवानांना खेळायचे आहेत. 2 चेंडूपैकी एक चेंडू जर बाहेर मारला तर मात्र एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत बदल मारेल का माही वॉरियर्स. पैलवान हवेत खेळायचा प्रयत्न. मिस टाइम. फटका. स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी. टिपला जाईल झेल. कुलदीप पाटणकर यांनी टिपलाय झेल. पैलवान यांचा संपेल खेळ. पैलवान बॅक टू द पेव्हिलियन. 49 धावा धाव फलकावर. सागर थोरात बाद झाल्यानंतर मात्र आता कुठेतरी धावांचा वेग मंदावलाय. 49 धावा धाव फलकावर. कर्णधार अंकुश जाधव शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झाले. ऑन साइडला वळवला. एकदा पुढे केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी असेल. शेवटच्या चेंडूवर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अंकुश जाधव कर्णधार होतील. धावबाद. 1 धाव टीमच्या टोटलमध्ये. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम माही वॉरियर्स टीमची धावसंख्या धावफलकावर 50 आणि 51 धावांचं लक्ष असेल वीर फायटर संघाला या तिसऱ्या पर्वाची अंतिम लढत जिंकण्यासाठी. हिवाळी चषक सीझन 3. टीम वीर फायटर्स 51 रन्स टू विन इन 24 बॉल्स.
51 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज दाखल झाले आहेत. संदीप गायकवाड, त्यांच्या साथीला आदित्य शेवाळे, संदीप गायकवाड फुपेरे गावचे खेळाडू आहेत. एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख. 32 वेळा क्रिकेटमधील एक मोठं नाव. 24 मध्ये 51 करायचे आहेत. आता या 24 मध्ये 51 करण्यासाठी कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचं आहे. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. अधुरा सूर्यप्रकाश कारण ऐकलं जाणार नाहीये. येस, अगदी आपण आधी देखील उल्लेख केला की वीरू फायटर संघाला दुसऱ्यांदा विजेतेपद फटकवण्याची संधी असेल, परंतु जर माही वॉरियर्स एक नवीन विजेता पाहिजे असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. कारण वीरू फायटर्स पहिल्या पर्वामध्ये जिंकले होते, दुसऱ्या पर्वामध्ये किंग कोहली 18 लवर्स जिंकले होते आणि आता या तिसऱ्या पर्वामध्ये एक नवीन चॅम्पियन निश्चितच पाहिजे का, हे उत्तर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लीज मॅचला गती द्या मित्रांनो, स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. हा सामना शेवटपर्यंत रंगेल. हा सामना शेवटपर्यंत बिग फाईट पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ हार मानणार नाही आहेत. ही लढत आहे अंतिम, ही लढत आहे ग्रँड फिनाले. प्रत्येकाला आज मात्र ही पहिल्या क्रमांकाचा करंडक जिंकायचा आहे. दोन्ही टीमला मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी हवी आहे. 51 धावांचं लक्ष. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिल्या षटकासाठी गोलंदाज अरुण पाटील, संदीप गायकवाड, त्यांच्या साथीला आदित्य. पहिला चेंडू शॉर्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु झेल सोडलाय. चुकी केली आहे सागर यांनी. अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाहीये, कारण हा झेल नसेल तर हा करंडक असेल पहिल्या क्रमांकाचा. निश्चितच तुम्ही अंतिम लढतीमध्ये दाखल झाला टीम माही वॉरियर्स, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. संदीप गायकवाड यांच्यावर नजर असेल. आजचा दिवस त्यांनी गाजवलाय. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. आज महादेव कदम यांनी जो झेल टिपले सीमारेषा लगत, तो मात्र प्रत्येकाच्या आज चर्चेचा विषय राहिलाय. परंतु संदीप गायकवाड अष्टपैलू खेळ त्यांनी त्या प्रकारे केलाय. उल्लेखनीय कामगिरी. अगुट टप्प्याचा बॉल, त्यावर केलाय प्रहार. डिप्लस स्क्वेअर आहे, त्याने चुकी केली. चेंडू हाताला लागून अगदी चटका देऊन सीमारेषा पार. या मॅच मध्ये पहिला मोठा धमाका संदीप गायकवाड यांच्या बॅटमधून. फुपेरे गावचा ब्रँड षटकार. पहिल्या 2 चेंडूवर सर 2 झेल सोडलेत आणि धावसंख्या धाव फलकावर 7. हा निश्चितच कठीण झेल होता, परंतु क्रिकेटमध्ये परिस्थिती तुमच्या मनासारखी कधी नसते आणि तशी परिस्थिती तुम्हाला बनवावी लागते. परिस्थितीशी लढावं लागतं, कारण इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आज मात्र जो लढेल त्याचा इतिहास लिहिला जाईल. 7 धावा धाव फलकावर. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलेत अरुण यांनी. मात्र या चेंडूवर या षटकामध्ये काय घडेल, या षटकामध्ये कोणाच्या बाजूने हा सामना जाईल हे पाहायचं आहे. लेंथ बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आबी. झेलची संधी असेल, हा झेल सोडलाय. संदीप गायकवाड यांचा तुम्ही झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण. मी म्हणेन चुका होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. सोडा कॅच हरा मॅच असं समीकरण असतं. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण. मी कौतुक करेन गोलंदाजाचं, ज्या प्रकारे पहिले 3 चेंडू हाताळलेत. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी केली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज अरुण 3 चेंडूवर 3 संधी निर्माण केल्या होत्या. ओव्हरपिच चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. 4थ्या चेंडूवर हा मात्र 4था झेल सुटलाय. काय समीकरण. खराब क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे तुम्ही अंतिम लढत खेळताय की एखादा पहिल्या फेरीतील सामना खेळताय, पहिल्या 4 चेंडूवर सर 4 झेल सोडलेत. मी म्हणेन कुठेतरी चुका होत आहेत सातत्याने टीम माही फायटर संघ. अंतिम लढत जो संघ दबाव चांगला हाताळेल तो मात्र विजयी होईल.
हे निश्चित असेल. परंतु ज्या प्रकारे तुम्ही अशा चुका कराल, 1 2 नाही तर तब्बल पहिल्या 4 चेंडूवर 4 झेल सोडलेत. अंतिम लढतीचा थरार आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 10. पाचवा चेंडू बॅटची कडा, हा झेल देखील पहिल्या स्लिपमध्ये अगदी क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडलाय. 5व्या चेंडूवर झेल सोडला म्हणजे झेल अगदी निश्चितच नव्हता. परंतु पहिल्या 5 चेंडूवर गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, अरुण यांनी काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या 5 चेंडूवर 5 संधी निर्माण केल्या होत्या. संधीचं सोनं करायचं की संधीची माती करायची हे तुमच्या हातामध्ये असतं. परंतु अंतिम लढत आपण पाहत आहे. अंत असती प्रारंभ. एक मोठा विजय तुमचे सर्व पराजय पुसून टाकतो. आता मात्र कोणता संघ लढेल, कारण पहिल्या 5 चेंडूवर धावा आल्यात 11. 5 चेंडूवर 5 झेलची संधी निर्माण झाली होती. 1 to go. संदीप गायकवाड बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला अगदी क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू सीमारेषा अगदी हाताला लागून सीमारेषा ओलांडेल का हे पाहायचं आहे. आणि पहा सर, ज्या प्रकारे अरुण यांनी गोलंदाजी केली आहे आपल्या माही वॉरियर संघासाठी, मी कौतुक करेन गोलंदाज अरुण पाटील यांचा. पहिल्या 6 चेंडूवर 6 संधी निर्माण केल्या होत्या. क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाहीये आणि मात्र इथे धावा झाल्यात पहिल्याच षटकाखेर. धावफलकावर 15 धावा. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची सजावट, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना दोन्ही टीम आणि कुठेतरी मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 15. आता विजयासाठी धावांची गरज 36. 18 चेंडूमध्ये 36 करायचे आहेत. मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये, कारण अजून स्पर्धा संपलेली नाहीये. मॅच मोठ्या क्रुशियल रंगतदार अवस्थेमध्ये मॅचला पाहायला मजा येईल. आदित्य आणि त्यांच्या साथीला संदीप. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झाले सागर थोरात. पहिल्या डावात 36 धावा केल्यात सागर थोरात यांनी. गोलंदाजी कशी करतील ते पाहायचं आहे. सागर थोरात पहिला चेंडू वेगाने हाताळला जातोय. फलंदाजाला चकित केलं जात आहे. आता मात्र सूर्यप्रकाश थोडासा कमी जाणवतोय. अंतिम लढत आपण पाहत आहे. सागर थोरात अष्टपैलू खेळ त्यांनी देखील आजचा दिवस गाजवलाय आणि आज मात्र अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये त्यांचं देखील नाव आवर्जून घेतलं जातं. अकुटापाचा चेंडू, बॅटची कडा, दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पहिला धक्का टीम वीरू फायटर्स. फलंदाज बाद. इथे मात्र पहिले 6 चेंडूवर 6 संधी निर्माण झाल्या होत्या आणि सागर थोरात आले आणि त्याने दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. पडतावा लागेल आदित्य यांना. फलंदाज झेल बाद. पंधरा धावा धावफलकावर. अद्याप 36 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 36 ची गरज. चिकाटी हा खूप छोटा शब्द आहे, परंतु ज्याच्या अगदी अंगी तो अंगीकृत करतो तो मात्र विजयी ठरतो. कारण हा सामना अंतिम लढतीचा आहे. हा सामना ग्रँड फिनाले आपण पाहत आहे. हिवाळी चषक 2024ची अंतिम लढत. नवीन बॅटर करण शेवाळे. करण शेवाळे पहिला चेंडू शॉर्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेगला अगदी क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी फरार. षटकार. चांगला फटका पहिल्या चेंडूवर खेळत असताना करण यांच्या बॅटमधून 6 रन आल्यात. स्वागत केलंय सागर थोरात यांचं. धावांची आवश्यक धावगती मात्र राखावी लागेल. 21ला 1. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट आणि या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय. फलंदाज करण. खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगला परफेक्ट यॉर्कर हाताळला जातोय. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अगदी बुंद्यात टाकलाय आणि या चेंडूचं उत्तर नव्हतं. फलंदाज करण यांच्याकडे 21 धावा धावफलकावर. बॅटची कडा, दुसऱ्या स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अगदी ज्या प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये आपण दृश्य पाहतो तसा झेल टिपलाय दुसऱ्या स्लिपमध्ये.
फलंदाज बाद करणे रन केल्या 6 बॅक टू द पेव्हिलियन. ला 2 1.5 चेंडूचा खेळ झालाय. आता नवीन फलंदाज दाखल होत असताना मैदानामध्ये बापू गायकवाड स्वतः संघाचे कर्णधार आहेत. आता मात्र खेळ करावा लागेल तसा. प्रसिद्ध होईल की माहीत नाहीये, परंतु सिद्ध करावं लागतं प्रत्येकाला. जर तुम्ही सिद्ध कराल तर जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. सामन्याचं समीकरण 13 मध्ये करायचे. 30 धावा 1 to go. 13 मध्ये 30ची आवश्यकता असताना शेवटचा चेंडू सागर थोरात यांनी चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. 12 चेंडूमध्ये अंतिम लढत जिंकण्यासाठी वीर फायटर संघाला 30 धावांची गरज. 15च्या धावगतीने करायची आहेत. 12 चेंडू 30 धावा. रोहन पाटील आज आमच्यासोबत गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना चांगलं काम त्यांनी देखील केलं आहे. ज्या प्रकारे आज हिवाळी चषकाचा तिसरा पर्वाचा आपण अंतिम थरार पाहत आहे. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 30 धावा. या 30 धावा बनल्या जातील का अथवा 30 धावा रोखल्या जातील का? हारण्यासाठी एक जिद्द आणि जिंकण्यासाठी एक कठोर परिश्रम तुम्हाला करावे लागतात. मॅच ऑन. तिसरं षटक घेऊन गणेश शेटके अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. 12 चेंडू 30ची गरज. 15ची धावगती आवश्यक. पहिला चेंडू संदीप गायकवाड शॉर्ट आर्म पूल. चांगला प्रयत्न सीमारेषेला डीप स्क्वेअर लेगला तैनात केलाय. चेंडू निश्चितच अडवलाय. पंच शहानिशा करत असताना प्रफुल, ज्या प्रकारे प्रफुल यांनी प्रयत्न केलाय लाजवाब आउटस्टँडिंग प्रयत्न केलाय. आणि तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली कारण त्यांना माहीत आहे तिसऱ्या पंच शहानिशा करत असताना ज्या प्रकारे अंतिम लढत, कारण होमसाई MTC आहे म्हणजेच तुम्हाला टेक्निकल टीम इन ॲक्शन पाहायला मिळेल. हा प्रयत्न पहा ज्या प्रकारे प्रफुल यांनी चेंडू हवेमध्ये असताना यस धावा वाचवल्यात. सेफ सुरक्षित धावा वाचवल्यात मी म्हणेन. काय प्रयत्न केला डीप स्क्वेअर लेगला प्रफुल. आणि या धावा तुम्ही अशा वाचवता, या धावा तुम्हाला मॅचेस जिंकून देतात. या धावा तुम्हाला स्पर्धा जिंकून देतील. 2 धावा आल्यात, माफ करा 1च धाव आली आहे. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉलची होते सांगता. 10 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. 10 मध्ये 29 करायची आहेत. आता तुम्हाला 10 मध्ये 5 चेंडू बाहेर मारायचे आहेत. पहा रिप्ले तुमच्या समोर. ही क्वालिटी आहे ओमसाई MTCची. बुंद्यात टाकलेला चेंडू ऑन साईडला वळवलाय. एकदा मात्र घेण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यात यश प्राप्त होईल. ज्या प्रकारे ही अंतिम लढत आपण पाहत आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले. 23 धावा 23 रन्स ऑन बोर्ड. फॅबुलस एफर्ट्स. आउटस्टँडिंग प्रयत्न केला प्रफुल्लने डीप स्क्वेअर लेगला. आणि धावा ज्या वाचवल्या त्या मात्र विजयाच्या साठी कारणीभूत ठरतील का हे पाहिजे आहे. संदीप गायकवाड जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत मॅच ऑन असेल. संदीप गायकवाड सांगत असताना फुपेरे गावचा ब्रँड कडक कडकडीत प्रहार. सुष्मित यांनी 50 रुपये गमावले. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सुष्मित भोसले अगदी जेलची संधी होती, डोक्याला हात लावलाय. आता डोक्याला हात लावून काय उपयोग नाहीये. 50 रुपये गमावलेत. प्रेक्षकांना संधी या स्पर्धेमध्ये जो झेल पकडेल सीमारेषा पलीकडे तो मात्र 50 रुपये. 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या गोष्टी तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकत नाही, तुमच्या अंगामध्ये असाव्या लागतात. टप्प्याचा चेंडू झेलची संधी असेल. संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक प्रफुल चेंडूवर पोहोचलेच नाहीयेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. संदीप गायकवाड यांचा झेल सोडलाय म्हणजे आता मॅच सोडली का झेल येणाऱ्या काही क्षणामध्ये स्पष्ट होईल. परंतु यश मिळवायचं असेल तर अगदी या प्रयत्नामध्ये खंड न पडू देता विलक्षण वेगाने प्रयत्न करावे लागतात, तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होतं. 7 चेंडूमध्ये 20ची गरज.
व्हॉट अ मॅच. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 20 ची आवश्यकता असताना चांगला चेंडू हाताळला जातोय. बॅटची कडा लागली आहे स्वतः चालत. संदीप गायकवाड ही खेळाडूवृत्ती पाहायला मिळते. अगदी अंपायर पंचांकडे न पाहता अगदी डगआउटच्या दिशेने चाललेत. असं म्हणतात ना की खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून नेहमी हारलेलं चांगलं. आणि खेळाडूवृत्ती आपण पाहतोय. संदीप गायकवाड टीमची धावसंख्या धावफलकावर 31 ला 3, 6 मध्ये करायची आहेत 20. सहा चेंडूमध्ये 20 धावांची गरज. आता सामना मात्र दोलायमानामध्ये अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. 6 मध्ये 20 करायच्यात. मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. शक्य आणि अशक्य असं काहीच नसतं. तुमचा दृढ निश्चय सगळं काही ठरवतो. पहिला चेंडू अंकुश यांच्यावर खेळलाय आक्रमण. मॅच ऑन करणार येतोय. 6 धावांचा फटका. षटकार. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. सामन्याचं समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे 14. 5-14 ची मॅच कोणाच्या बाजूला जाईल. वीरू फायटर सामना सोडायला तयार नाहीये. माही वॉरियर्स 07 ला हा सामना जिंकायचा आहे. पाच चेंडू 14 ची गरज. अंकुश जाधव यांचा वेगाने टिचून मारा करत असताना चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळलाय. आता मात्र सामन्याचं समीकरण 4 चेंडू 14 ची गरज. जगात प्लेयरची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. या मॅच मध्ये मॅच विनर कोण होईल. 5-14. 4 चेंडू 14 ची गरज असताना ऑन साइडला चेंडूला वळवला. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपल्या सहकार्याने नकार दिलाय. 3 चेंडू 13 ची गरज. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना आता मात्र दोन्ही टीम हार म्हणायला तयार नाहीये. दोघांना मात्र पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक फटकायचं आहे. कारण नेहमी पहिला क्रमांक कोण फटकवतो हे नेहमी प्रत्येकाच्या स्टेटसवरती असतं. चंद्रावर जाणारा पहिला माणूस नील आर्मस्ट्रॉंग. दुसरा माणूस कोणाला माहीत नाहीये. तसरा हिवाळी चषकाचा पहिला क्रमांकाचा मानकरी कोण होईल याची चर्चा पुढच्या वर्षी असेल. दुसऱ्या क्रमांकाला कोण लक्षात ठेवत नाही. पहिल्या वर्षी वीरू फायटर जिंकली. दुसऱ्या वर्षी किंग कोहली 18 लवर जिंकले. तिसऱ्या वर्षी कोण जिंकेल. 3 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 14 धावा. माफ करा 3 चेंडू 13 ची गरज. चुकी झाली आहे. अगदी गुणसंख्या लेखक त्यांना देखील मॅच बघायची आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 13 धावांची आवश्यकता असताना चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळलाय. 1 धाव प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये. काय सामना रंगलाय. अप्रतिम सामना. द कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. काय कमबॅक केले टीम माही वॉरियर 07. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 39 धावा. 2 चेंडू 12 ची गरज. 2 मोठे फटके. सामना विजय होऊ शकतो. 2 चेंडू 12 ची गरज. 2 चेंडू 12 धावांची गरज असताना पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. सामना खुला झालाय. अंकुश जाधव धामावडेचे खेळाडू आणि ते सांगतायत की आता मॅच मात्र मी माझ्या संघाला जिंकून दिले. टीम माही वॉरियर 07. काय सामना रंगलाय. 1 चेंडू 11 ची गरज. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. लाजवाब स्पर्धा. 1 चेंडू 11 ची गरज असताना तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरतोय टीम माही वॉरियर्स 07. पहिल्या पर्वामध्ये वीर फायटर जिंकले. दुसऱ्या पर्वामध्ये किंग कोहली 18 जिंकले. आणि तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन टीम ठरतोय. नवीन संघ पाहायला मिळतोय माही वॉरियर्स 07. अभिनंदन टीम. आणि आपण जल्लोष हा जल्लोष जल्लोष आणि आनंद साजरा केला जातोय. काय खेळ केला. तुमची सुरुवात कशी असते हे महत्त्वाचं नसतं. तुमचा शेवट कसा असतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि काय शेवट गोड केलाय टीम माही वॉरियर्स. अभिनंदन. वेल प्लेड. चला दोन्ही टीम आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे कारण बक्षीस वितरण सोहळा आपण करणार.